राहुल गांधींची 17 मार्चला शिवाजी पार्कमध्ये सभा होणार। भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेला राज्य सरकारची परवानगी। मणिपूर पेटला असताना तिकडे जाण्याची तुमची हिंमत झाली नाही। उद्धव ठाकरेंची लातूरमधील सभेतून अमित शहांवर टीका। तर ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचा चाक असल्याचा घणाघात। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, आमचं सरकार आल्यावर त्यांना तुरुंगात टाकू। संजय राऊतांचं लातूरमधील सभेतून मोठं विधान। लक्षात ठेव, माझं नाव शरद पवार, माझ्या वाटेला कुणी गेलं की मी सोडत नाही। शरद पवारांचा भर भाषणामध्ये आमदार शेळकेंना सज्जड दम। तर साहेबांनी आरोप सिद्ध करावेत, सुनील शेळकेंचं आव्हान। आमदार सुनील शेळकेंशी बोलून वस्तुस्थिती जाणून घेईन। धमकी प्रकरणावर अजित पवारांनी जास्त बोलणं टाळलं तर आमदाराला धमक्या द्यायला लागले तर शरद पवारांचा स्तर खाली जाईल, फडणवीसांची प्रतिक्रिया। महायुतीतील जागा वाटपावरून एकनाथ शिंदेंचं मौन। अजित पवारांचा गटही नाराज असल्याची चर्चा। तर मित्रपक्षांना सन्मानानं वागवणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। उमेदवारांनी कमळावर निवडणूक लढवल्यास जिंकण्याची शक्यता जास्त, भाजपचा दावा। शिंदे अजित पवार गटाचे नेते कमळावर लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ हीच मोदींची गॅरंटी। शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल। जनतेच्या पैशातून सरकारची जाहिरातबाजी सुरू असल्याची टीका। ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचा दावा। तर ईव्हीएम शिवाय भाजप 400 पार जाऊ शकणार नाही, आंबेडकरांची टीका। शिवसेना अपात्रता प्रकरणी शिंदे गटाला मोठा धक्का। पुढील सुनावणी 8 एप्रिलला होणार। विधानसभा अध्यक्षांकडील कागदपत्र 1 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश।